इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित सुजनदीप व्याख्यानमाला आज संपन्न होत असताना मनापासून आनंद होतोय। आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आमचे पालक बंधू भगिनी असतील, शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, सगळेच जण आतुरलेले आहेत असे शिवव्याख्याते, इतिहासाचे गाडे अभ्यासक, आम्हा युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे सर आपलं अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं समस्त देहू ग्रामस्थ बंधू भगिनींच्या वतीनं मनापासून स्वागत। या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की अभंग इंग्लिश मीडियम स्कूल गेल्या 6 वर्षांपासून देहूमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष कष्ट घेत आहे आणि यामध्ये आमच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅडम, उपप्राचार्य असतील, पर्यवेक्षिका मॅडम असतील आणि शिक्षक वृंद असतील, या सगळ्यांचे खूप कष्ट आहे। त्यांचं या प्रसंगी मनापासून कौतुक करावं असं वाटतं। जवळजवळ 1850 विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणाला, ज्ञानाला अध्यात्माची जोड असली पाहिजे, संस्कारांची जोड असली पाहिजे आणि त्यातूनच एक चारित्र्य संपन्न माणूस घडला पाहिजे, हेच ध्येय शाळेचं देखील आहे। आणि याच ध्येयानं वाटचाल चालू असताना व्याख्यानमाला आपण आयोजित केली पाहिजे असा संकल्प संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुनील कंद सर यांच्या मनात आला। कारण देहूमध्ये सन 2004 साली प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांच्या नावानं व्याख्यानमाला चालू झाली आणि त्यामध्ये आदरणीय सुनील कंद सरांचं योगदान मोठं होतं, हे सांगायला अभिमान वाटतो। आणि गेले 17 वर्ष ती व्याख्यानमाला चालली आणि सन 2005 पासून सलग 5 वर्ष आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे सर त्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्यासाठी येत होते, ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज पुन्हा एकदा अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय सरांचं या ठिकाणी योगदान लाभत आहे। आणि मागील 2 वर्षांमध्ये देखील अतिशय महान व्यक्तिमत्वांची व्याख्याने या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये आदरणीय स्नेहालय संस्थेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर असतील, ज्यांच्या सन्मान्य उपस्थिती लाभलेली आहे, ते शिवनिश्चल प्रतिष्ठानचे सन्मान्य प्रमुख संस्थापक आदरणीय यशवंतजी गोसावी सर असतील, त्यानंतर आदरणीय देशमुख सर असतील किंवा गणेशजी शिंदे सर असतील, निलेशजी गावडे सर असतील, अशी नामांकित मंडळी या व्यासपीठावर येऊन व्याख्यान देऊन गेली आणि पुढील 2 दिवस देखील अशीच व्याख्यानमाला चालू असणार आहे। दिवाळी मेळा हा एक वेगळा प्रकल्प अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून घेतला जातो। त्याचा उद्देश एवढाच असतो की मुलांच्या मनामध्ये सेवाभाव जागा व्हावा, आपण समाजाचं देणं लागतो हा कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये जागा व्हावा, यासाठी दिवाळी मेळ्याचं आयोजन होतं। दिवाळी मेळ्यामध्ये आमचे पालक बंधू भगिनी, विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यातून जो नफा येतो तो एका सामाजिक संस्थेला दिला जातो। पहिल्या वर्षी माहेर सारख्या संस्थेला देण्यात आला, नंतर माई बालभवन संस्था असेल, नंतर अहमदनगरची स्नेहालय ही संस्था असेल आणि या वर्षीचा निधी समाजसेवेसाठी शिवनिश्चल प्रतिष्ठानचं खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आदरणीय प्राध्यापक यशवंतजी गोसावी सर यांच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातली 150 पेक्षा अधिक मुलं त्यांनी अनाथ मुलं दत्तक घेतली आणि त्यांचं शिक्षण आणि पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या सामाजिक संस्थेसाठी आपला हा निधी या वर्षीचा आपण देत आहोत, ही सुद्धा गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आणि यासाठी मी कौतुक करेन आमच्या पालक बंधू भगिनींचं की त्यांनी या उपक्रमाला मनापासून प्रतिसाद दिला, आपल्या मुलांवर कृतिशीलतेतून देण्याचा भाव, कृतज्ञतेचा भाव त्यांनी बिंबवला। म्हणूनच आजच्या या क्षणी निश्चितपणे एक वेगळा आगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, विचारांचा उत्सव संपन्न होत असताना विनोबा भावेंचं वाक्य या ठिकाणी आठवतं की ज्या दिवशी माणसाचा विचार संपून जातो त्या दिवशी आचरण देखील आंधळं होऊन जातं। म्हणून विचारांना पाऊल टाकणारी माणसं ही समाज घडवत असतात।
मानुगडे सर सुद्धा कायम सांगत असतात की इतिहास यासाठी अभ्यासायचा असतो, जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, आणि जी माणसं इतिहास डोळ्यापुढे ठेवून चालतात तीच माणसं जीवनामध्ये इतिहास घडवतात. आणि आम्हाला वाटतं या पिढीने हाच इतिहास घडवला पाहिजे, यासाठी हा संस्कार देणारी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित होते. पुन्हा एकदा मान्यवरांचे टाळ्या वाजून आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया, स्वागत करूया. आणि मी माझ्या या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर अत्तराने कपड्याला सुगंधित करणं सोपं असतं, पण आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तबगारीने आपण सुगंधित करतो. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीमधून समाज मनाचं जीवन सुगंधित करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आपण आता सन्मान करणार आहोत. तर सर्वात आधी आजच्या आपल्या व्याख्यान मालेचे अध्यक्ष, सासवड येथील वाघेरे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघेरे महाविद्यालय येथील माजी प्राचार्य माननीय डॉक्टर R.M. मिसाळ सर यांचा सन्मान संपन्न होतोय आणि सन्मान करतील आपल्या सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संजयजी भसे व शिवव्याख्याते आदरणीय प्राध्यापक प्रदीप कदम सर यांना मी विनंती करेन की कृपया आपण सन्मान करण्यासाठी पुढे यावं. यापुढील सन्मानासाठी मी मंचावर आमंत्रित करेल की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. आदरणीय श्री अनिल कारके आणि आदरणीय श्री मच्छिंद्र काजळ हगवणे. आजच्या आपल्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर R.M. मिसाळ सर यांचा सन्मान संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्यभरामध्ये शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक गोसावी सर यशवंत गोसावी सरांचा सन्मान संपन्न होत आहे. यापुढील सन्मानासाठी मी आदरणीय प्रशांत काळोखे सर आणि आदरणीय श्री वैभव तुळसकर सरांना आदरणीय प्रशांत काळोखे सर व आदरणीय श्री वैभव तुळसकर सरांना मी विनंती करेन की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपण शिवनिश्चल प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय यशवंत गोसावी सरांचा सन्मान करावा. यापुढील सन्मानासाठी मी आदरणीय शिवाजी तळेकर यांना पुढे येण्याची विनंती करेन. माजी अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू आणि आत्ता विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र पंढरपूर माननीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे यांचा सन्मान संपन्न होत आहे. यापुढील सन्मानासाठी मी आदरणीय श्री सौरभ कंद सर व आदरणीय श्री सुनील भसे सरांना पुढे येण्याची विनंती करेन. इंद्रायणी एज्युकेशन संस्था मोई यांचे अध्यक्ष आदरणीय तुकाराम गवारे या सरांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की आदरणीय सौरभ कंद सर व आदरणीय श्री सुनील भसे सर यांनी पुढे यावं. यापुढील सन्मानासाठी मी आदरणीय श्री दुष्यंत काळोखे व आदरणीय श्री अशोक परनवाल यांना पुढे येण्याची विनंती करेन. समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी गवारे सर यांचा सन्मान आपण करावा. आदरणीय दुष्यंत काळोखे सर व आदरणीय श्री अशोक परनवाल सर.
पूनम गोसावी मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. कृपया आपण व्यासपीठावर यावं. शाळेच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर कविता अय्यर मॅडम यांना मी विनंती करेन की आपण शिवनिश्चल प्रतिष्ठानच्या सेक्रेटरी आदरणीय पूनमताई गोसावी यापुढील सन्मानासाठी मी आदरणीय वसंत बसे सर व आदरणीय श्री सचिन लिंबोरे सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समितीच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ उभी करणारे व्याख्याते आदरणीय राजेंद्र गावटे सर यांचा सन्मान होत आहे आणि सन्मान करतील आदरणीय श्री वसंत बसे सर व आदरणीय श्री सचिन लिंबोरे सर. मान्यवरांचे आभार. कृपया आपण स्थानापन्न व्हावं. खरं तर दिवाळी मेळा हा आमच्या शाळेतला एक खूप सुंदर उपक्रम आहे. या दिवाळी मेळ्याच्या माध्यमातून आपण जी नफायुक्त रक्कम आपण जमा करत असतो तर तो नफा जसं की प्रास्ताविकामध्ये आदरणीय विकासकंद सरांनी उल्लेख केला की दरवर्षी आपण ही नफारूपी जमा झालेली रक्कम आपण एका सामाजिक संस्थेला मदत निधी म्हणून देत असतो. तर यावर्षी आपण शिवनिश्चल प्रतिष्ठान या संस्थेची निवड केलेली आहे. तर या निमित्ताने मला काही बोलावंसं वाटतंय की आनंदाची भरली ओंजळ जगास वाटून देऊ, क्षणाच्याच इथल्या भेटी गाठी सुखाचे क्षण वाटून जाऊ, अंधारच पाहिला ज्या डोळ्यांनी प्रकाशाची भेट तयांना घालून देऊ, अंधारातला काजवा होऊन प्रकाशाचे बेट होऊन जाऊ, उजाड कोरड्या मना मनात या ओल भावनांची शिंपित जाऊ, येथली अंकुरतील मने स्वप्न बहरण्याचे पाहत राहू, विझली जरी स्पंदने दीप आशेचा तेवत ठेवू, हृदयाच्या गाभाऱ्यात या माणुसकीचा एक नंदादीप लावू, माणुसकीचा एक नंदादीप लावू. हाच माणुसकीचा नंदादीप इथल्या मनात अखंड तेवत आहे आणि म्हणूनच दिवाळी मेळा उपक्रमातून आज जमा झालेला नफा आपण शिवनिश्चल प्रतिष्ठानला सुपूर्द करीत आहोत. तर या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातील आईवडील नसणाऱ्या अनाथ मुलांचा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचा सांभाळ केला जातो. आज रोजी शिवनिश्चलकडे जवळजवळ 128 अनाथ बालकांचा सांभाळ केला जातो आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार मिळावा याकरता शिवनिश्चल प्रतिष्ठान अविरतपणे कार्य करत आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की मागच्या वर्षी आपण आदरणीय यशवंत गोसावी सरांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांचा परिचय आपणाला आहेच. आणि म्हणूनच आता मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करेन की दिवाळी मेळ्यामधून आम्ही जो ₹51,000 नफा मिळवलेला आहे तर हा नफा आज आपण विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक यांच्या साक्षीने हा ₹51,000 धनादेश शिवनिश्चल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय यशवंत गोसावी सर व सेक्रेटरी आदरणीय पूनमताई गोसावी मॅडम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक नितीन बानगुडे सर तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी पुढे येण्याची विनंती करेन. आपणा सर्वांच्या साक्षीने आपण दिवाळी मेळ्यामध्ये जमा केलेली ₹51,000 धनादेश आपण आज शिवनिश्चल प्रतिष्ठानकडे सुपूर्द करीत आहोत. मला वाटतं टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवाय. मान्यवरांचे आभार. कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आमच्या शाळेचं कौतुक करायला आम्हाला नेहमीच आवडतं आणि पाहुणे आले की आमचं एक एक कौतुक असं सुरू असतं. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देहू केंद्रातून शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेला एकमेव विद्यार्थी म्हणजे आमच्या विद्यालयातील कुमार अथर्व प्रशांत माने याने हवेली तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 15वं स्थान तर पुणे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 489वं स्थान पटकावलेलं आहे. आणि मला इथे सांगावंसं वाटतंय, विशेष म्हणजे दरवेळेला ग्रामीण भागातील गुणवत्तेचा जो कट ऑफ असतो तर हा कट ऑफ नेहमीच शहरी भागातील गुणवत्तेपेक्षा नेहमीच जवळजवळ 20 ते 25 गुणांनी जास्त असतो. आणि हा असा इतिहास आहे आजपर्यंतचा. अशा या यशवंत, गुणवंत व आमच्या कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आज आपण विशेष बक्षीस देऊन कौतुक करणार आहोत. तर सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मीडियम स्कूल आज श्री क्षेत्र देहू पंचक्रोशीमध्ये एक उपक्रमशील शाळा म्हणून कार्य करीत आहे. मला वाटतं नावाजलेली शाळा आहे आपली शाळा. त्यामुळे या शाळेचे स्वप्न कंद परिवाराला ज्यांनी दाखविले ते कंद परिवाराचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असणारे कैलासवासी दशरथ बाळासाहेब कंद यांच्या स्मरणार्थ पूर्व प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत हवेली तालुका ग्रामीणमधून 15वा आलेला आमचा शिष्यवृत्तीस मानकरी ठरलेला आमचा कुमार अथर्व प्रशांत माने याला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. या विद्यार्थ्यासाठी रुपये 5001 हे बक्षीस आपण त्याला देत आहोत सृजन फाउंडेशन तर्फे. त्याचबरोबर पुणे शहरी विभागातून शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेली आदरणीय कुमारी ऐश्वर्या कवडे हिला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. ऐश्वर्या कवडे, कुमारी ऐश्वर्या कवडे हिला आपण 3001 रुपयांचा धनादेश देत आहोत. मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस स्वीकारलं जात आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या शाळेमध्ये आम्ही राखी विक्री उपक्रम करत असतो. आणि या राखी विक्री उपक्रमामध्ये सुद्धा यावर्षी आम्ही खूप नफा मिळवलेला आहे. आणि मला सांगायला फार आनंद होतोय की जवळजवळ 30,000 नफा आम्ही मिळवलेला आहे. आणि आमचं दरवर्षी आम्ही असं ठरवतो की जो राखी विक्री उपक्रमामधून मुलं जे नफा मिळवून आणतात ना तर तो नफा आम्ही म्हणजे सगळा सर्वांगीण विद्यार्थ्यांची प्रगती बघून अशी मुलं काढतो की ज्यांना म्हणजे जे अभ्यासात पण आहेत पण त्यांना पुढे येण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळावं, अभ्यासामध्ये त्यांनी अजून प्रगती करावी म्हणून आपण या 6 विद्यार्थ्यांना 5-5 हजारांचे धनादेश आपण उद्याच्या व्याख्यानमालेमध्ये देणार आहोत. पण आपल्या कानावर ही गोष्ट सांगण्याची फार उत्सुकता होती त्यामुळे मी सांगितलं. खरं तर राखी विक्री उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या आणि एवढा मोठा नफा आपल्या शाळेतल्याच मुलांसाठी मदत निधी म्हणून गोळा करणाऱ्या आमच्या या इयत्ता 4थी 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. पण आपण हा नफा गोळा केला बरोबर ना. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण या 6 विद्यार्थ्यांना हा रुपये 5,000चा धनादेश आपण त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. शब्दांची पूजा करत नाही, माणसासाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. गरजवंतांच्या हातांना प्रकाशमान करून माणुसकीचे दर्शन घडविणारे आदरणीय प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांना मी विनंती करेन की कृपया आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय प्राध्यापक यशवंत गोसावी सर, अध्यक्ष शिवनिश्चल प्रतिष्ठान. मागील वर्षी आपल्या सर्वांशी अगदी मनमुराद बोललो आहे त्यामुळे आज अगदी 1 ते 2च मिनिटं आपले घेतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून विचारपीठावर स्थानापन्न असणारे खरं तर आदरणीय सुनील कंद सर असतील किंवा विचारपीठावरचे सर्व मान्यवर असतील यांना एक गोष्ट जाणीवपूर्वक माहिती आहे. एक काळ होता
की व्याख्यानं ही एका ठराविक वर्गामध्ये व्हायची. व्याख्यानं ऐकणारा वर्ग हा एक ठराविक वर्ग होता, व्याख्यानं देणारा वर्ग सुद्धा ठराविक होता आणि व्याख्यानांचं आयोजन करणारा वर्ग सुद्धा अगदी एक ठराविक होता. पण शहरातल्या एखाद्या चौकापासून तर गावखेड्यातल्या एखाद्या वस्तीपर्यंत खऱ्या अर्थानं व्याख्यानांची रुजुवात नेण्याचं काम, व्याख्यानांचा विचार गावखेड्यापर्यंत नेण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते पहिलं नाव म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि त्यानंतरचं दुसरं नाव जर कुठलं असेल तर प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील सर. आणि विचारपीठावर आज आदरणीय नितीनजी बानुगडे सर स्थानापन्न आहेत. त्याचसोबत देहू संस्थानाचे विश्वस्त आदरणीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे, आजच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिसाळ सर, आदरणीय अय्यर मॅडम, ज्यांनी या सोहळ्यासाठी आम्हा सगळ्यांना आमंत्रित केलं ते सुनील कंद सर, विकास दादा, विचारपीठासमोर स्थानापन्न असणारे आमचे बंधुतुल्य मित्र प्रदीप कदम सर आणि सर्वच सन्मान्य मान्यवर. या शाळेचं मला नेहमी कुतूहल वाटत आलंय. अनेक वेळा व्याख्यानांच्या निमित्तानं असेल किंवा असं भेटीच्या निमित्तानं असेल, या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बऱ्याचदा आलोय. व्याख्यानांच्या निमित्तानं मी राज्यावर फिरतो. एखादं इंग्लिश मिडियम स्कूल काढायचं असेल ना तर माणसं इंग्लिश नाव शोधतात. ब्लॉसम असेल, गॅलेक्सी असेल, असं वेगळं काहीतरी नाव की त्याचा अर्थ सुद्धा माणसांना समजायला नको असं नाव शोधायमध्ये असतात. पण हे जे नाव आपण आपल्या इंग्लिश मिडियम स्कूलला दिलंय त्या नावावर महाराष्ट्राचा आज नाही तर मागच्या शेकडो वर्षांपासून जीव आहे. कारण हे अभंग कालही देऊच्या मातीमध्ये जिवंत होते, आजही देऊच्या मातीमध्ये जिवंत आहेत, कालही आळंदीच्या मातीमध्ये जिवंत होते, आजही जिवंत आहेत, आजही कालही नरसी नामदेवच्या मातीमध्ये जिवंत होते, ते आजही उद्याही जिवंत राहणार आहेत. म्हणजे अभंगांचं जेवढं महत्व या इंद्रायणीच्या मातीला माहिती आहे तेवढंच महत्व येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये अभंग इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून महाराष्ट्राला समजेल हा विश्वास या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यक्त करतो. कारण एखादं विद्यालय चालू करताना, एखादी इंग्लिश मिडियम स्कूल चालू करताना, आता आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात, शाळेमध्ये शिकतात, शाळांची अवस्था कंदसर इतकी भयानक आहे, बोलू नये पण आता बोलावं असं वाटतं. सर आता आहेच तर सांगूनच टाकतो. म्हणजे एखाद्या शाळेत गेल्यानंतर परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी आला म्हटल्यापेक्षा क्लायंट आला असं म्हटलं जातं आणि त्या क्लायंटला समोर बसून परीक्षा आई बापाची मुलाची होते आणि ते शिक्षणाबद्दल आधी बोललं जात नाही. पहिला प्रश्न सांगितला जातो की तुम्ही नोटबुक बाहेरून घेऊ शकत नाही, तुम्हाला नोटबुक आमच्याकडून घ्यावी लागणार. तुम्ही युनिफॉर्म बाहेरून घेऊ शकत नाही, तुम्हाला युनिफॉर्म आमच्याकडून घ्यावा लागणार. तुम्ही शूज बाहेरून घेऊ शकत नाही, तुम्हाला आमच्याकडून घ्यावी लागणार. तुम्ही सॉक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते सुद्धा तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावे लागणार. पण एखादा पालक जेव्हा विचारतो शिक्षणाचं काय, तर शिक्षण आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करूच, पण तुम्ही बाहेर क्लास लावले तरी चालतील. ही आजकालच्या शाळांची परिस्थिती आहे. भविष्यामध्ये कदाचित तो दिवस सुद्धा दूर नाही की मुलांच्या शाळेमध्ये टिफिनमध्ये आज भाजी कोणती द्यायची हे सुद्धा शाळा ठरवतील. आज तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही टिफिनमध्ये बटाट्याचीच भाजी दिली पाहिजे आणि तो बटाटा सुद्धा आमच्याकडूनच घेतला पाहिजे असं सुद्धा भविष्यात कोणी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. इतकी वाईट अवस्था ही शिक्षण संस्थांमध्ये असताना मला या अभंग इंग्लिश मिडियम स्कूलचं खऱ्या अर्थानं अभिमान एवढ्या करता वाटतो की सगळीकडे लेना बँक असताना तुम्ही द्यायचं काम करतायत अविरतपणे. म्हणजे समाजामध्ये जी माणसं बाजूला पडली तर समाजामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर समाजामध्ये जी मुलं अनाथ आहेत, गोरगरीब आहेत, ज्यांच्या पाठीशी कोणी नाही त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि दिवाळी मेळ्यामधून मिळालेला नफा जो आहे तो या मुलांकरता गेला पाहिजे. ती मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिली पाहिजे. हा विचार खऱ्या अर्थानं सुनील कंद सर असतील आणि हा सगळा परिवार जर या अभंगाचा करत असेल तर तो हा तुमचा आमचा विचार नाही, हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आहे, हा शाहू महाराजांचा विचार आहे, हा सावित्रीबाईंचा विचार आहे, हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार आहे. आणि तुम्ही फक्त त्यांच्या प्रतिमा लावत नाहीत, त्यांचे विचार मुलांच्या काळजावर कोरायचं काम करतायत हे या ठिकाणी अभिमानानं नमूद करतो. कारण आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. जे पेराल ते उगवणार आहे. गहू पेरला तर बाजरी येत नाही, बाजरी पेरली तर मका येत नाही. चांगलं पेरलं तर चांगलं उगवून येणार आहे आणि वाईट पेरलं तर वाईट येणार आहे. त्यामुळे आपण काय पेरतो यावर खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांचं भविष्य अवलंबून आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण या मातीमध्ये चांगलं पेरतायत. आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आमच्या शिवनिश्चल संस्थेला आपण या वर्षी जी मदत केली त्याबद्दल शिवनिश्चल ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आपले ऋण व्यक्त करतो. विचारपीठावरच्या मान्यवरांना किंवा समोर बसलेल्या पालक वर्गाला समजावं म्हणून अगदी 30 सेकंदामध्ये सांगतो की मागच्या 13 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट नावाची संस्था चालवतो. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबामधला आहे.
आणि आईवडील नसणारी अनाथ मुलं आणि राज्यभरातल्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं मागच्या 13 वर्षापासून सांभाळायचं काम आम्ही करतोय. आज रोजी आमच्याकडं आईवडील नसणारी 128 अनाथ मुलं दत्तक आहेत. आमच्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, कारण ही आमची लेकरं आहेत. कारण आज शेतकरी आत्महत्या का करतोय ही सगळी तुम्हाला आम्हाला कारण मीमांसा माहिती आहे. त्या खोलवर जात नाहीत, पण ती आमची माणसं आहेत. म्हणजे 128 मुलं जगली किंवा नाही जगली तर जगाला फरक पडणार नाही, पण ती माणसं कोणाला जगवायची भावना जर मिली तर ती भावना सगळ्यात वाईट असेल. त्यामुळे ती भावना मरू नये याकरता हे काम आहे आणि त्या कामाच्या पाठीशी आपण उभा आहात. आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आदरणीय सरांमध्ये आपल्यामध्ये जास्त वेळ घेत नाही, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर सर जेव्हा माईकवर उभे राहिले आणि त्यांनी सुरुवात केली तो आवाज ऐकला आणि मला मागच्या वर्षीचं त्यांचं व्याख्यान डोळ्यांसमोर तरळून गेलं की किती खड्या आवाजात, म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतंय की आज व्याख्यानमाला नाही आहे तर मला वाटतं या व्यासपीठावरती एक विचारांचा झंझावात बसलेला आहे आणि त्या झंझावाताला आपल्याला आता सामोरं जायचं आहे. त्यामुळे आपण किती ताकदीचे असायला हवं हे स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. तर माणूस हा जाणीवेच्या प्रकाशामध्ये जगत असतो आणि विचारांचा पिसारा व भावनांचा फुलोरा घेऊन जगत असतो. त्यामुळेच तो सौंदर्यप्रेमी होतो आणि असेच सौंदर्यप्रेमी व्यक्तिमत्व आज आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेलं आहे. मी माननीय डॉक्टर R.M. मिसाळ सरांना विनंती करेन की कृपया आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर मिसाळ सर. सन्माननीय व्यासपीठ, ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला, व्यासपीठावर असलेले प्राध्यापक नितीन बानगुडे सर, ज्यांनी उत्तमपैकी आता सुसंवाद साधला, असे सन्माननीय गोसावी सर, मोरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, पण खास करून व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल ते मला सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुनील जिकन, त्यांचे बंधू अशोक कंद, ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, आणि आमचे विद्यार्थी की जे सचिव म्हणून काम पाहत आहेत ते विकास कंद. आणि कंद हे उत्तमपैकी काम करतायत हे मला पूर्वीपासून जाणीव होती, पण जेव्हा मी प्रत्यक्ष या ठिकाणी आलो आणि त्यांनी उभा केलेलं साम्राज्य पाहिलं मला खूप आश्चर्यचकित मी झालो. म्हणजे खरं तर मिराकलच असेल. गोसावी साहेब, तुम्ही आता उल्लेख केला की इंग्लिश मिडियम शाळा कशा चालतात. अनेक वर्ष आम्ही शाळामध्ये गेलो, पाहणी केली, पण कंद साहेबांकडच्या शाळा आणि लॅबोरेटरी पाहिल्यानंतर मला वाटतं त्यांचं विजन हे खूप वेगळं आहे आणि चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करतायत. महाविद्यालयामध्ये डिजिटल बोर्ड असतात, महाविद्यालयामध्ये रोबोटिक लॅब असू शकते, पण केव्हाच्या अलीकडच्या महाविद्यालयात आहे, पण एका शाळेमध्ये रोबोटिक लॅबोरेटरी आहे, कम्प्युटर लॅबोरेटरी आहे, उत्तमपैकी शिक्षक आहेत आणि छानपैकी सजवलेली शाळा आहे. हे पाहिल्यानंतर मला वाटतं कंदसाहेब, तुमच्या कर्तृत्वाला सलाम केल्याशिवाय पर्याय नाही. काळाच्या बाहेर जाऊन तुम्ही काम पाहता. गोसावी साहेब असं म्हणले, इतर इंग्लिश मिडियम शाळा चालतात, ते इंग्लिश मिडियम शाळामध्ये पालकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या जातात आणि पालक जेव्हा ते ॲग्री होतात तेव्हा मुलाला ॲडमिशन दिले जाते. पण तुमच्याकडचं जर पाहिलं तर कंदसर हे वेगळ्या चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करतायत आणि ते काम का करतायत तर ही परंपरा आहे. म्हणजे परंपरा कोणाची, थोड्या मोठ्यांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाय पाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जेव्हा आपण पहिल्या मजल्यापासून 3ऱ्या मजल्यापर्यंत जातो तेव्हा प्रत्येक दरवाजावरती एका इंडियन आयकॉनचा आपल्याला फोटो दिसतो आणि त्याची माहिती दिसते. गोसावी साहेबांनी सुरुवात केली भाषणाची, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पण जेव्हा तुम्ही कंद साहेबांच्या शाळेमध्ये पाहणी कराल तेव्हा तुम्हाला सगळे इंडियन आयडॉल दिसतील. दुसरी गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवली त्याची, जेव्हा सत्कार केला तेव्हा त्याने एक पुस्तिका आपल्याला दिली आणि त्याला आपण असं म्हणू मॅगझिन म्हणू. त्या प्रत्येक पानावरती भारतातल्या प्रत्येक राज्याची माहिती आहे. मला वाटतं ही युनिक दृष्टी आहे. कंदसाहेब, अनेक ठिकाणी मी पाहिलं
पण ह्या गोष्टी नाही पाहायला भेटल्या. मला वाटतं तुम्हाला चांगली साथ अय्यर मॅडमची पण आहे. ते प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत आणि खरं प्राचार्याकडे जर विजन असेल ना तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मला वाटतं छानपैकी मॅडम तुमचंही काम आहे, तुमचा सगळा स्टाफ तुम्हाला मदत करतो आहेच आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं आयोजित करणं आणि लहान मुलांना तो विषय समजून देणं हे फार महत्त्वाचं काम आहे. गोसावी साहेब हे नुसतं व्याख्यानमाला नाही तर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक पण दाखवत आहेत. म्हणजे वेगवेगळे विषय जे असतील त्या विषयावरती व्याख्यान आयोजित केलं जातं. आजचा विषय आहे तो प्राध्यापक नितीन बानगोडे साहेबांचा प्रतापगड. म्हणजे महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गड आणि किल्ले याचा आपण विचार करतो आणि गड किल्ल्यांबाबत अनेक पुस्तकं वाचली तरी माहिती मिळणार नाही. पण बानगोडे साहेबांचं एक व्याख्यान जर ऐकलं तर आपल्याला सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो, सगळी माहिती मिळते. म्हणून गोसावी सर असं म्हणले मागाशी महाराष्ट्रामध्ये व्याख्यानं दिली तर प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंनी दिली, पण त्याचबरोबर आज जास्त प्रसिद्धी कोणाला असेल तर आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आहेत त्यांना आहे बानगोडे पाटलांना. फेसबुकमध्ये गेलो आपण, इंस्टाग्राममध्ये गेलो तर सगळीकडे त्यांची आपल्याला माहिती दिसते. मला वाटतं असं एकही दिवस नसेल की त्यांच्याबद्दल आपल्याला फेसबुकवरती माहिती मिळते. अर्थात हे सगळं श्रेय बानगोडे पाटलांचं आहेच आहे, पण त्याहीपेक्षा आपल्याला कंद सरांना याचं मला वाटतं श्रेय द्यावं लागेल. ते निष्णात असे व्याख्याते यांना बोलवत आहेत, त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पोचवत आहेत, पालकांना मोटिवेट करतायत, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत आहेत. ते मगाशी असं म्हणत होते एक विशिष्ट वर्ग असेल 4थीचा 5वीचा किंवा 6वीचा त्यांना गड किल्ल्यांची माहिती त्यांच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड अशा प्रकारची दिली जाते. मला वाटतं संस्था चालकाचं हे विजन आहे ते खऱ्या अर्थानं नवीन पिढी घडवण्याचं काम ते करतायत. मला वाटतं अधिक वेळ न घेता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी सन्मान केला, एक आपलं उभा केलेलं शैक्षणिक संकुल पाहण्याची संधी मिळाली आणि हे पाहिल्यानंतर मला मनापासून खूप आनंद झाला. आपण एक चांगली नवी पिढी घडवत आहात, शिक्षणामध्ये एक चांगलं उत्तम असं काम करतात. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असंख्य अशा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा की जेणेकरून मागाच्या एक निवेदिका सांगत होत्या की आम्हाला खूप मोठा नफा झाला. मला असं वाटलं काहीतरी वेगळे आकडे सांगतील, पण त्यांनी जो आकडा सांगितला ना तो खूप मोठा आकडा, 30,000 रुपयाचा नफा मिळाला आणि त्या नफ्यातून विद्यार्थ्यांना उद्या बक्षिसं देणार आहात. ही नुसती व्याख्यानमाला नाही, ते विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात, शिक्षकांना मोटिवेट करतात, समाजाला मोटिवेट करतात, सगळ्या लोकांना सामावून घेतात आणि अशा पद्धतीचं आपलं कार्य असं अखंडितपणे चालू राहावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.